देखो ना गाइस, देखो ना नमस्कार. आम्ही निघालो क्लासला आणि क्लास मित्राची आज हळद आहे आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहे दोघंजण हळदीला. तर आता हळदीसाठी नेमकं काय कपडे घालावे आम्हाला कळत नाही. माझं तर म्हणणं चाललंय साधंच काहीतरी घालू. बायकोला काहीतरी फॅन्सी घालायचे, भारी घालायचे, प्लस साडी घालायचे. बघू आपण काय करता येईल आपल्याला. नाही तरी मी बघतो हळदीला, काय अडचण नाही, मी जातो, चालेल, नो प्रॉब्लेम. तू झोप करी, ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. मग तर आम्ही आता जाणार आहोत हळदीला. हमारे ग्रुप में का एक आखिरी बलि चढ़ने जाने वाला है आणि त्याच्या पण गळ्यात काहीच नाही. देखो ना भाई, देखो ना. आज आहे आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आणि याला लक्षात पण नाही. म्हणजे मी किती वेळच म्हणजे असं हे करणार ते ह्या टायमाला हे चालू होतं, त्या टायमाला ते चालू होतं. मी विचारले याला, तुला आज काय माहीत आहे का? इल्ले असा ना म्हणून तुला सगळं माहीत असते, फक्त मी तुला सांगत नाही. हमें सब पता होता है बॉस. आज आहे 7 मार्च आणि 7 मार्च 2026 आहे. आज 7 मार्च 2025 रोजी आमची एंगेजमेंट झाली होती, रिंग सेरेमनी झाली होती आणि आता वाजले जवळपास 3 वाजत आलेले आहेत. तर गेल्या वर्षी 3 वाजता या टायमिंगला 7 मार्च रोजी आमचा एंगेजमेंटचा प्रोग्राम संपला होता आणि केक कटिंगचा प्रोग्राम चालू होता. आमची केक कटिंग चालू होती आणि खूप मस्त दिवस होता, खूप मस्त. आम्ही दोघंजण आमच्या दोघांनी वेस्टर्न लुक केला होता, वेस्टर्न टाईपची ड्रेसिंग केली होती आणि त्याच्यानंतर केक कटिंगचा प्रोग्राम या वेळेस चालू होता. केक कटिंग चालू होतं मस्त. केक कटिंगला जाण्याच्या अगोदर आम्ही मस्त डान्स करत एंट्री केली होती. सब लोग ऐसा परेशान थे, अरे इन लोगों ने ये कब किया, लेकिन कब किया वो सिर्फ हमें ही पता है, हमको ही मालूम है और किसी को पता ही नहीं है. और हम सादे-सुदे इंसान नहीं है, हम बहुत भारी इंसान है. हमने क्या क्या कांड किए हैं हमारे को पता है. वाह 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 वाह, ये मेरे हर कांड में का साथीदार है. गाड़ी कर दो. अब हम जा रहे हैं. मेरी गाड़ी सर्विसिंग को डाली है, उसको हम वापस लेने जा रहे हैं. हमारी गाड़ी बहुत इंटरनेशनल है. अब देखोगे तुम हमारी गाड़ी कैसी हो गई है. चलो, हमारी गाड़ी के बारे में कुछ कहना चाहोगे? स्पीचलेस. आता जर गाडी बिघडली ग, काहीच करणार. गॅरंटीने बिघडत नाही म्हणून सांगितलं, गॅरंटीनं. आणि इथं माझी गाडी पूर्ण म्हणजे सर्व्हिसिंग करून तयार झालेली होती आणि विशाल म्हणजे थोडं चेक करत होता, म्हणजे सगळं व्यवस्थित झालं आहे का नाही. त्यानंतर आम्ही निघालो आहे हळदीसाठी आणि ॲज युज्युअल अंजली शिंदे यांनी उशीर केलेला आहे निघण्यासाठी. त्यांना क्लासवरून 5:30 वाजता घरी पाठवलं होतं. यायला अर्धा तास जरी पकडला तरी 6 वाजता आवरायला जरी घेतलं, जेवायला 15 मिनिट जरी गेले तरी 6:15 वाजता जरी आवरायला घेतलं तरी 8 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत 45 मिनिटांमध्ये माणसाचं आवरून होतंय. पण यांचं आवरलंय आता 8 वाजता. बायांचं नाही. बाई नाही, तू बाई नाहीच तू. अवघड आहे. ह्याचा क्लास सुटलाय 6ला. दाढी करायची होती मला, दाढी करायची 8ला. मला दाढी करायची होती. मी काय रिकामटेकडा नाही. मी तुझ्या रिकामटेकडा नाही. आणि मला हेल्प करायला विशेष म्हणजे कुणी नाही. एक माणूस होता, पण उद्यापासून तर ते कुणीच राहणार नाही. कारण मदत करून जर एखाद्याचा पश्चाताप होत असेल एखाद्याला, तर माणसाला मदत मागायची नसते. असो, काय अडचण नाही.
ठीक आहे. तर चला हळदीमध्ये काय काय होते ते आम्ही तुम्हाला दाखवतो. हळद कशी होते, कसा एन्जॉय करायला मिळतो आपल्याला ते बघू आपण. चलो स्टे ट्यून, बाय. तर आता आम्ही आलोय हळदीच्या ठिकाणी. इकडे आमचा मित्र आहे मोहित माने, बिलाट मोहित माने. मोहितनं कोटबीट घातलाय चांगला, पण मोहितचं लगीन झाले ऑलरेडी. आता कारण मोहितला काय अपेक्षा नाही आता, त्याच्यामुळं लग्नाच्या ठिकाणी मोहितनं लई वाच अशी माझी अपेक्षा आहे. मला सांगस तू पण वसवस करून घ्या. नाही भया, मी काय तुला सांगू, तू काय पाहिलं नसतं. हे नाही व्हिडिओ कोणाला नाही ह्यांना काय तू भया, तू मी नीट लगीन झालं भया, मित्र लय आपल्या दोघात नाही झालं. चल आपल्या दोघांना काय व्हायला सगळं झालं. आपल्या दोघात नाही झालं सगळं झालं भया. म्हणून दुसऱ्या संघ झाले. म्हणून आपल्या दोघांचंही झालं. आपल्या दोघांचं कसं होऊ शकते भया? दोघांचंही म्हणलो मी. आपल्या दोघांचं कसं शाब्दिक भान आहे का नाही भया? मला हाय बाय तुझ्याकडून शिकवलं बोला. नाही कारण ती त्याचा विषय नाही कळलं ना का? आपल्या दोघांचं लग्न कसं होऊ शकते? हा आता ती प्रवीण ये नाही का ते? हा अरे क्या बात कर रहा है यार, शानाच काही वाटत ते. मी वरी काहीतरी प्रोग्राम चालू होता ते पाहण्यासाठी आम्ही वर जात होतो. आणि वर गेल्यानंतर ते एकदम बाहेर एंट्रन्सला मंदिर होतं. ते मंदिर इतकं छान होतं, इतकं छान सजवलं होतं वगैरे. आणि खाली काहीतरी बहुतेक पूजा झाली होती आणि ते काहीतरी छोटासा प्रोग्राम चालू होता काहीतरी. परत खाली आलो. नंतर नवरा नवरींना आणि त्यांच्या आईवडिलांना आंघोळ घालण्याचा प्रोग्राम असतो. म्हणजे 2 नवरा नवरी होते. मग अगोदर हे प्रवीण भैया आणि मोहिनी मोठे होते, त्यांना अगोदर आंघोळ वगैरे घातली. मग नंतर त्यांच्या भावांना आणि मुलीला. त्यानंतर असा प्रोग्राम चालू होता, मस्त प्रोग्राम झाला. मी बघा पुढे काय काय झालं. ते काहीतरी आणायला सांगितलं वाटतं. हा ते जाताना हातात असतात ना मध्ये. पान आणि सुपारी. अहो पानच भेटत नाही, सगळं आणि हे जे दोऱ्यांनी जे तांब्यांना बांधलं त्याला सुतक म्हणतात. म्हणजे नवरा नवरीला याच्यामध्ये आंघोळ घातली जाते. आणि तो जो दोरा असतो तो नंतर हळदीच्या कुंभाने तो हातात बांधला जातो. आणि इथं मस्त फोटोशूट वगैरे चालू होतं. खूप मस्त फोटो आली लग्नामध्ये, मध्ये आम्हाला दाखवली स्क्रीनवर. छान फोटो आली, खूप छान लग्न झालं. मी लग्नांचा पण ब्लॉग टाकेल, तुम्ही ते पण बघा. त्यानंतर प्रवीण भैयाला झाल्यानंतर छोट्या नवरा नवरीला आंघोळ घातली. त्यानंतर प्रोग्राम पुढे चालू झाला. आणखी इथून आमचे माननीय विशाल सर नवरदेवाला काहीतरी मार्गदर्शन देत होते. काय खुसूर करत फिरतानाच नाही. त्यानंतर त्यांचा काय एवढा महत्त्वाचा कॉन्व्हर्सेशन चालू होता, काहीतरी डिस्कशन करत असतील महत्त्वाचं. त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर लग्नाचा आदर केलेले होते. झाल्यानंतर आहे केला जातो तो प्रोग्राम तो चालू होता. कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आहे, आम्हाला पण खायला उशीर झाला आहे. आम्ही 8, 8:30, 9 वाजता खायच्या हिशोबाने निघालो होतो. थोडा आता मग काहीतरी आधार म्हणून आम्ही ह्या भडंग खायला लागलो. बघू आता आतमध्ये कसं आहे डेकोरेशन वगैरे तुम्हाला आम्ही दाखवतो. आमचा मित्र आहे मोहित, गप खोराला उपासाचं सोडून लागतं आहे भाडे. ए मित्र वा, नाईस पिक, खूप छान. Very good and great. Looking so beautiful, so elegant. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे, अतिशय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. हे उगं बॅकग्राऊंड लावून करून काढाय.
अशा पद्धतीनं त्या हॉलचे एंट्रन्स आहे. एंट्रन्समधून आत गेल्याच्यानंतर हा हळदीचा सेटअप आहे आणि इकडं मेन वेडिंगचा. आणि हा इकडं हा बहुतेक सप्तपदीसाठी आहे. मस्त आहे हॉल, मस्त आहे एकदम भारी. पायनॅपल शिरा. ताटात दाखवाय पुरतं तर ठेवा का. आवडला कोण टाकू? आणि इथं हे डान्स करायला आले आणि त्यांनी गाणंच बंद केलेलं आहे. बघत आता चालू करतात का. आणि इथं आम्ही मस्त दोन्ही नवरा नवरींसोबत डान्स केला. खूप मज्जा आली. हळद खूप छान झाली. हळदीचा प्रोग्राम म्हणजे खूप छान झाला. आणि नंतर पूर्ण उद्या लग्न होतं. खूप लेट झालेलं होतं त्यामुळे लवकरच आटपून घेतलं. जास्त वेळ वाजवला नाही. आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. खूप छान झालं. त्यानंतर इथं हळदीचा प्रोग्राम चालू झाला. फोटोशूट वगैरे सगळे एक एक करून तिचा प्रोग्राम चालू झालाय आणि डान्स वगैरे झाला. आम्ही हळद लावली नवरा नवरीला, डान्स वगैरे केला आणि आता आम्ही जातोय घरी. तर आता हळद आटपून आम्ही घरी निघालोय. आता वाजले जवळपास 12 आणि घरी जात असताना आमच्या गालाला पण हळद दिसायला लागली. इथं छान झाला कार्यक्रम. आणखी चालूच आहे कार्यक्रम, पण खूप उशीर झाला होता. परत सकाळी पण यायचं आहे आणखी, म्हणून आम्ही लवकर निघालो. आता घरी जाऊन आम्ही आराम करणार. त्याच्या अगोदर थोडी आंघोळ करावी लागेल आणि मग आंघोळ केल्यानंतर मग काय आराम करायचं आणि आराम करून मग आम्ही तुम्हाला परत उद्याचं लग्न पण दाखवतो. तो गाइस आज के लिए इतना काफी है. टाटा बाय बाय खत्म. कल मिलेंगे इस टाइम इस वक्त यहीं पर.